जालन्यात धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या 3 जणांच्या कदीम पोलिसांनी मुसक्या आवळल्या। धारदार शस्त्र जप्त, कदीम पोलिसांची कारवाई। जालना शहरात मुक्तेश्वर द्वार ते छत्रपती संभाजी उद्यान या दरम्यान 3 इसम धारदार शस्त्रे घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती कदीम पोलिसांच्या डीबी पथकाला मिळाली होती। प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला। त्यावेळी संशयास्पदरित्या फिरणारे 3 इसम पोलिसांच्या हाती लागले। अंगझडती दरम्यान तिघांकडे खंजिरासह धारदार शस्त्र आढळून आली। त्यानंतर पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेत शस्त्रांसह जप्ती केली। या प्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम 425 नुसार आणि इतर संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दिली आहे। पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सदाशिव राठोड हे करत आहेत। धारदार शस्त्रे घेऊन फिरणाऱ्या या आरोपींचा नेमका उद्देश काय होता हे तपासात निष्पन्न होईलच। पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टाळल्याचे बोलले जात आहे। काल रात्री डीबी टीम हद्दीमध्ये फिरत असताना गोपनीय माहिती मिळाली की मुक्तेश्वर द्वार ते संभाजी उद्यानच्या दरम्यान 3 इसम धारदार हत्यार घेऊन फिरत आहे। त्यामुळे सदर टीम तेथे गेली। त्या टीमने चेक केले असता 3 मुलांकडे धारदार हत्यार मिळून आले। त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आल्यानंतर भारतीय हत्यार कायदा 425 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास सदाशिव राठोड पोलीस कॉन्स्टेबल करीत आहे।